वारीमध्ये आपली तहानभूक हरखून विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी विठ्ठल नगरीच्या दिशेनं म्हणजे पंढरपूरच्या दिशेनं हळूहळू पुढे सरकतात. त्यासोबतच वारीची ही वाट, हा प्रवास अधिक रोमांचक आणि विलोभनीय होताना आपल्याला दिसतोय. या वारीमध्ये वयस्कांसोबतच यंदा तरुणाईचा उत्साह अगदी विशेष दिसतोय. त्यासोबतच यंदाच्या वारीचं आणखीन एक खास वैशिष्ट्य माहितीये, या वारीमध्ये राबवले जाणारे विविध जनजागृतीचे उपक्रम. या सगळ्याच वारीचा हा प्रवास अधिक खुलवून आपल्यासमोर आणतोय आपला लाडका अभिनेता संदीप पाठक. चला जाऊयात वारीत आणि आजचा दिवस कसा होता पाहूयात. ओ माऊली, राम राम. दिसतोय का माझा वारकरी? दिसतोय तुम्हाला? हे बघा इकडून असा पायी चाललाय. समजा सामान जे आहे तिकडं बांधून डोक्यावर घेऊन चाललाय. निरपेक्षपणे चाललाय. साधा भोळा विठ्ठलाच्या भेटीला आतुर झालेला आहे. आणि आम्ही सुद्धा आतुर झालेलो आहोत तरुणांशी गप्पा मारायला. बरं का मंडळी, गेले काही दिवस आमची एबीपी माझाची टीम वारीतनं फिरते, वारकऱ्यांशी संवाद साधते. पण आज आम्ही दोन असे यंग तरुण कार्यकर्ते गाठलेत, आमच्याच एबीपी माझाचे आहेत ते. हा सिद्धेश आहे आणि हा गुरु आहे. ह्यांची सुद्धा पहिलीच वारी आहे. हे कसं आहे, हे ऑफिसमध्ये काम करणारे, यु नो, व्हाईट कॉलर, व्हाईट शर्ट, टाय अँड ऑल, लिफ्टनी वगैरे जातात. ते हसायलेत. ते पायऱ्या चढत नाहीत. 4थ्या मजल्यावर आमचं ऑफिस आहे, पण 4th फ्लोअर असं करून लिफ्ट दाबतात आणि लिफ्टनी जातात. लिफ्टनी खाली येतात, एसी कारमध्ये बसून घरी जातात. त्यांचा पहिलाच अनुभव आहे. आणि या वारीमध्ये चालायला ते काय विचारू त्यांना कसं वाटतंय. काय रे गुरु? गुरु म्हणजे नाव गुरु आहे बरं का, नाही तर तुम्ही म्हणताल गुरु सगळ्यांचा गुरु असं नाही. म्हणजे हा गैरसमज आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही ते लिफ्ट नाही वापरली. आम्ही लिफ्ट घेतच प्रवास केलेला आहे इकडे. म्हणजे अधूनमधून जेव्हा यांचे पाय थकतेत, त्यांच्या समोर म्हातारी तर चालते. पाय थकल्यावर हळूच 2 व्हीलरला अशी लिफ्ट मागते आणि बसून पुढचा प्रवास. पण थोडं आपण माफ करू यांना, कारण मी सुद्धा थोडी लिफ्ट घेऊनच चाललो पुढं. पण एक सांगावं असं वाटतं, आपल्या मुंबईकडे तुम्ही जर रिक्षा आणि टॅक्सीवाल्याला असं केलात तर तो भाडं आपण पैसे देतोय तरी पण तो थांबणार नाही. पण ही जी सगळी मंडळी येत नाही, त्या माऊली मंडळी, ती बाबा आपली विचारी थांबतात आणि पुढे सोडून येतात. गुरुंनी अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे. मला तेच म्हणायचं होतं की माझं असं म्हणणं आहे की बरं का, या वारीमध्ये कुणाला समजा चुकून धक्का लागला तर सॉरी नाही म्हणत, माऊली, चला माऊली, पुढं माऊली. कुणी चहा दिला, थँक्यू नाही, माऊली. म्हणजे इथं सगळं माफ आहे. काही झालं तर माऊली. लिफ्ट मागायची तर लिफ्ट देता का? नाही, चला माऊली, बसलं, निघाले. इतकं असं हे फार इंटरेस्टिंग आहे. आणि जे मला या सगळ्यात सापडले, माऊली, एखाद्याला माऊली म्हणणं म्हणजे आपण मुंबईमध्ये काय रे मित्रा, काय कुठे चालला बाई असे हाक मारतो. आणि अजून एक चांगला मुद्दा तू मांडलास की आपण सगळे नावाने हाक मारतो एकमेकांना, सिद्धेश, गुरु, संदीप. आणि आपण आपल्या नावासाठी धडपडत असतो, आपलं नाव मोठं व्हावं म्हणून. पण वारीमध्ये आल्यानंतर कळतं की हे सगळं गळून पडलेलं आहे. माझा मीपणा, माझं नाव समजा गळून पडलेलं आहे. नाव समद्यांना एकच आहे, माऊली. जात एकच आहे, माऊली. भाषा एकच आहे, माऊली. गरीब, श्रीमंत, साक्षर, निरक्षर, खेड्यातला, शहरातला, समदे माऊली या छत्रीखाली निरपेक्षपणे एकत्र आलेले आहेत. काय वाटतं सिद्धेश? पहिली गोष्ट म्हणजे अगदी प्रभावीपणे जाणवणारी ती अशी आहे की यातनं शिकण्यासारखी एक अशी गोष्ट आहे ती म्हणजे मॅनेजमेंट. म्हणजे इथे आपल्याकडे युनिव्हर्सिटीमध्ये जायचं, लाख फी भरायची आणि कसं प्लॅनिंग करायचं, कशी शिस्त शिकायची, कसं वेळापत्रक आखायचं वगैरे हे सगळं शिकवलं जातं. पण त्याचं एकदम प्रतिबिंब जे आपल्याला दिसतं ते वारीत आहे. म्हणजे कुठे कधी थांबायचं, कुठल्या वेळेत पोहोचायचं, कुठून कधी कसं जायचं, काय वेग गाठायचा, कुठल्या तारखेला कधी आपण कुठे असणार, याचं प्री प्लॅनिंग, मग ते एक्झिक्युशन, हे इकडे वारीमध्ये अगदी चपकलपणे बसलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आता इथनं जेव्हा हा परत एबीपी माझाच्या ऑफिसमध्ये जाणार आहे तेव्हा इथली मॅनेजमेंट तिथे थोडीशी अप्लाय करणार आहे. इकडे बसून घ्या तुम्ही, इकडे घ्या, लंच ब्रेक इतक्या वाजता होईल, इतक्या वाजता पाणी, हे ते सगळी मॅनेजमेंट आता सिद्धेश तिथे गेल्याप्रमाणे. पण हे मी जोक पार्ट आमच्या ग्रामीण भागात जोक पार्ट. तर म्हणजे मॅनेजमेंटचं ह्यांनी जे सांगितलं की आपण आपली फॅमिली घेऊन समजा इतर ठिकाणी फिरायला जातोय, परदेशात जातोय, तो इतकी मॅनेजमेंट आपल्याला करायला लागते. आज ते 4-5च मेंबर, पण इतकी मॅनेजमेंट करायला लागते. आणि हे जे कुटुंब आहे ते लाखभर लोक, हजारो लोकांचं कुटुंब
काय मॅनेजमेंट असेल. आणि असं कोणीच नाही की उपाशी झोपलाय माणूस, त्याला पाणी मिळालेलं नाही, चहा मिळालेलं नाही, त्याला पांघरायला अंथराला काही मिळालेलं नाही. सगळ्यांना सगळं मिळालेलं पण आहे. मी अजून एक गोष्ट अशी सांगेन की पहिल्यांदा म्हणजे तुमची पण ही पहिली वारी, गुरुची पण, माझी पण पहिली, रात्र आमच्याबरोबर जो कॅमेरामॅन आला जो कॅमेराच्या मागे, त्याची पण ही पहिली वारी. पण इथे आल्यानंतर म्हणजे आता 4-5 दिवस झाले, पण तुम्ही मला सांगा की असं वाटतं का की आपण पहिल्यांदा आलोय? असं अजिबात वाटत नाही. असं वाटतं की आपण वर्षानुवर्ष याच्यामध्ये आहोत आणि याच्यामध्ये येत राहिलोय. कारण त्याचं कारण असं आहे की वारकऱ्यांचं जे वृत्ती आहे, जो स्वभाव आहे, कुणालाही पटकन आपलंसं करून घेणं. नदी आहे, नदी पटकन आपलंसं करून घेते. नदीचा प्रवाह आहे हा, फक्त आपण त्याच्यात उडी मारायची. आपोआप इंद्रायणी नदीपासून जे आपण निघतो ते चंद्रभागाला कवा लागतो ते कळत नाही. बघा, म्हणजे शहरातली मुलं सुद्धा जी ऑफिसमध्ये काम करतायत त्यांनाही वारी करायची इच्छा झाली आणि त्यांचे अनुभव मला सुद्धा बरेच दिवसापासून जाणून घ्यायचे होते. कारण ह्या दोघांबरोबर मी सुद्धा वारीमध्ये आम्ही सगळं शूटिंग करतोय, काम करतोय. तर ते काम करत असताना त्यांच्याकडूनही जाणून घ्यायचं होतं की त्यांना काय वाटतं. हो माऊली, बघितला का? आळंदीची आहे बैलगाडी, आळंदीची आहे. आणि ह्या समद्याला काय म्हणतात माहिती का? नगरखाना. आपण विचारूया कसं वाटतं यांना. बैलगाडीतून निघाले पंढरपूरला, कसं वाटतंय माऊली? बरोबर वाटते. अजून बोला की काहीतरी. काही अहो बैल एवढे मस्त आहेत तुमचे. हा. बैल काय नजर लागण्यासारखे बैल, सर्जराजेची जोडी. आळंदी ते पंढरपूर नगरखाना माऊलीच्या पुढं दरवर्षी मानकरी आहे. हो मानकरीच्या पद्धतीने ही चालूच असतो परंपरा. तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. दरवेळेस वारी करूशी वाटते. दरवर्षी वारी करूशी वाटते. चला येळकोट. हो माऊली, मी कुठं आलोय माहितीये का? डॉक्टरांकडे आलोय. नाही, माझी तब्येत ठणठणीत आहे एकदम. अहो विठ्ठलाचं दर्शन घ्यायला चाललोय. असं काय करताय? मी आलोय माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, हे मुंबईचं ट्रस्ट आहे. आणि इथं डॉक्टर उभे आहेत, ते सजेशन द्यायलेत काय घ्यायचं, काय वारकऱ्यांना काय काय औषध पाणी आहे. म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला, कोणत्याही वारकऱ्याला काही झालं तरी इथं आमच्याकडे इलाज आहे. अहो डॉक्टर शेवटी देवाचाच अवतार असतो का नाही? या इकडं या तुम्हाला भेट घालून देतो. मॅडम मी इकडे जरा येतोय बरं का तुमच्याकडं. मॅडम नमस्कार. हे बा बघितलं का? इथं आम्ही ऍक्च्युली आलेलो आहोत. इकडे मॅडम जे आहेत, डॉक्टर मॅडम, त्या पेशंटला क्रीम देत आहेत. काय झालंय मॅडम यांना? त्यांना स्किन इन्फेक्शनचे त्रास जास्त आहेत यावर्षी, त्यामुळे त्यांनाही स्किन इन्फेक्शनच जास्त आढळून येतं. अच्छा, यावर्षी वारीमध्ये स्किन इन्फेक्शनचे त्रास जास्ती वारकऱ्यांना झालेले आहेत. काय कारण असेल त्याचं? पाऊस पडलेला नाही, गरमी होते किंवा गरमी आहे, पाणी प्रदूषण आहे, बऱ्याच प्रकारचे प्रदूषण आहेत आपल्याकडे. त्यामुळे त्याचा इफेक्ट आहे. त्यांचं राहणीमान आहे, रोजची अंघोळ, साध्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळे ते होऊ शकते. थोडं पाण्याचं इन्फेक्शन आहे. अजून पाऊस तसा पडलेला नाहीये, गरमी होतीये, ऊन खूप आहे, म्हणून इन्फेक्शन झालेलं आहे असं मॅडमचं म्हणणं आहे. काय मी डॉक्टरांच्या सहवासात आल्यामुळं मी ठरवलंय थोडंसं शुद्ध बोलायचं. मॅडम तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सेवा करण्यामध्ये, मजा येते आम्हाला. आणि त्यांची सेवा करणं इथे येणार त्यापेक्षा आम्हाला जेवण वाढायला पण मजा येते. आम्ही त्यांना जेवण पण वाढलेलं आहे आज. म्हणजे डॉक्टर एरवी काय म्हणतात माहिती का, की ही जेवण करा ही गोळी घ्या. ही जेवल्यानंतर एकदा, रात्री जेवल्यानंतर एकदा. पण डॉक्टर जे आहेत ते जेवण सुद्धा द्यायलेत आणि गोळ्या सुद्धा द्यायलेत. म्हणजे 2 काम डॉक्टर करतायत. फार पुण्य लागेल तुम्हाला. मॅडम जरा बोला ह्याच्याबद्दल की सध्या कुठले प्रॉब्लेम्स आहेत, वारकऱ्यांशी तुम्ही कसं संवाद साधता आणि कसं वाटतं त्यांना औषध गोळ्या दिल्यावर? खूप छान वाटतं. एक आत्मिक समाधान मिळतंय. आपण जे आत्मिक समाधान पुढं जे आपण शिकलोय त्याचा समाजाला आणि आपल्या जे महाराष्ट्राची जी एवढी पारंपरिक परंपरा आहे त्या गोष्टीला आपला हातभार लागतो. आपल्या शिक्षणाचा, आपल्या मेहनतीचा हातभार लागतो. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. मॅडम म्हणतायत आत्मिक समाधान आणि त्या म्हणतायत आपल्यापेक्षा वयस्कर लोक जी आहेत ती धडधाकट बघून ह्यांचा उत्साह वाढलेला आहे. बरोबर आहे की नाही? आणि डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटतंय की एवढा 80 वर्षाचा माणूस, एवढी म्हातारी बाई एवढे चलतेच कस काय? म्हणजे मेडिकलमध्ये फील्डमध्ये असून सुद्धा त्यांना आश्चर्य वाटतंय.
बरं का मंडळी. इथं लिहिलेलं आहे अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान. हे मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. ही त्यांची बस आहे. बघूया आतमध्ये त्यांची मतं जाणून घ्या. ते कशावर काम करायले ते पण ऐकूया. चला या आतमध्ये या बसमध्ये या. बाहेर लिहिलेलं आहे परिवर्तन. बघूया ही कन्सेप्ट समजून घेऊया काय. नॉर्मली बस अशी सिटिंगची असते, इकडे साईडला बसलीत समजे. वा वा. नमस्कार माऊली. नमस्कार सर. आम्हाला या तुमच्या प्रोजेक्ट बद्दल सांगा, या अभियानाबद्दल सांगा. काय म्हणणं आहे तुमचं? यातून जेणेकरून वारकऱ्यांना स्वच्छ व निर्भय व स्वच्छ अन्न कसे मिळेल याची दक्षता घेण्यात येत आहे. बघा म्हणजे वारकऱ्यांची किती सोय बघतायत, त्यांची केअरिंग करतायत ते, की बाबा अन्न व्यवस्थित आहे का, त्याची क्वालिटी चांगली आहे का, त्याच्यामुळे वारकऱ्यांना काही त्रास तर होणार नाही ना, ही काळजी घेत आहेत. म्हणजे हे जे अख्खं युनिट आहे परिवर्तन, ते खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवतंय आणि वारकऱ्यांची काळजी घेत आहे. फार महत्वाचं आहे. अजून काय सर बोला. आळंदी ते नीरा या मार्गावर जे फूड स्ट्रीट वेंडर असतात, अच्छा. तर ते जनरली ओपन किंवा अस्वच्छ कंडिशनमध्ये फूड सर्व्ह केलं जातं. बरोबर. तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना हे प्रशिक्षण देतोय की स्वच्छता कशी राखावी आणि जे वारकरी येतील त्यांना स्वच्छ अन्न कसं मिळेल याविषयी आम्ही एक 15 मिनिटाचं ट्रेनिंग सर्व दुकानदारांना देत आहोत. नाही, फार फार मोठं आणि महत्वाचं काम करताय. कारण कसं आहे, लोक भावनिक होऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करतात, पण त्या अन्नदानामधून चुकून असं काही होऊ शकतं की जेणेकरून वारकऱ्यांना त्याची काहीतरी बाधा होऊ शकते. त्यातनं काहीतरी समजा अन्न थोडंसं शिळं असेल, काही असेल, तर त्याचा जो इफेक्ट आहे तो वारकऱ्यांना होऊ शकतो. पण हे वारकऱ्यांसाठी हे आतमध्ये मस्त या बसमध्ये बसून प्रोग्राम आखतायत की कशा पद्धतीनं फूड, काय इंग्लिश शब्द आहे, स्ट्रीट फूड व्हेंडर हे झालं पाहिजे. कसं वाटतंय मग, गांभीर्य वाढतं का नाही याचं? नाही, ह्याच्यामुळं रस्त्यावरचं पदार्थ बनवतं हे आत्ताचं मॅनेजमेंट केलेली नाही. ते आम्ही पाहून आमच्या हॉटेलमधील सर्व स्वच्छता कामगार युनिट आणि कशा पद्धतीने वारकऱ्यांना आल्यानंतर लांबून आलेली ज्ञानेश्वर तुकाराम पालखीमुळं लोक त्यांना कसं स्वच्छता पद्धतीने त्यांना कसं अन्न फ्रूट आमच्या हॉटेलमध्ये कसं आम्ही देऊ, त्या पद्धतीने आम्ही हे सगळे आम्ही दखल घेत आहोत. माझी इच्छा अशी, आता तुम्हाला इतकं त्यांनी वेलकम केलंय, तुमच्यासाठी रेड कार्पेट घालून तुम्हाला इथं आणलं, एशीत बसविलंय, तर तुम्ही दरवर्षी असा संकल्प करा की तुम्ही 10 आचार्यांना किंवा 10 हॉटेल मालकांना सांगा की जे जेवण बनवणार आहेत त्यांना इकडं पाठवा. त्यामुळे घर बसल्या तुम्ही हे विठ्ठलाचं आणि त्याच्या सगळ्या भक्तांचं दर्शन घेतात. माझा विठ्ठल माझी वारीमध्ये. तुर्तास इथेच थांबूयात. उद्याला पुन्हा भेटूयात.